पेन ऑपरेशन सीजीडी अथवा जर किडनी का ऑपरेशन, लीवर का ऑपरेशन, हार्ट का ऑपरेशन हुआ तो ऑपरेशन के 4 से 6 महीने बाद प्राणायाम कराते हैं। किसी को गॉल ब्लैडर का ऑपरेशन हो जाता है, किसी को किडनी स्टोन का ऑपरेशन हो जाता है, कोई भी ऑपरेशन हुआ उसके 7 से 6 महीने बाद कराते हैं। प्लीज प्राणायाम ना करें। प्राणायाम हम 3 साल के बच्चों से लेकर के 100 साल तक के लोगों को कराते हैं और ये 8 प्राणायामों का अभ्यास करवा करके हमने करोड़ों लोगों को, असाध्य लोगों से मुक्त किया है। यद्यपि रोग मुक्ति में आचरण का भी योगदान है, दूसरी योग की क्रियाओं का भी योगदान है, लेकिन रोग मुक्ति में 99% प्राणायाम का ही योगदान है। और यही कारण है प्राणायाम के अभ्यास से करोड़ों लोग असाध्य रोगों से मुक्त हुए। तो आपको भी है कोई रोग तो आप भी कीजिए योग, और योग में किसी तरह की भ्रांति पाल के नहीं रखना। योग में मुख्य रूप से प्राणायाम का अभ्यास करना और प्राणायाम के इस पूरे अभ्यास क्रम, प्राणायाम के इस पूरे पैकेज से, 8 प्राणायाम के पूरे कोर्स से, उसके नियमित अभ्यास से आप निश्चित रूप से सभी प्रकार के असाध्य रोगों को मात्र नियंत्रित ही नहीं कर पाएंगे, उनसे पूरी तरह से आप मुक्त हो पाएंगे।
हळूवारपणे श्वास भरा. श्वास सोडत आतमध्ये पूर्ण श्वास भरायचा. दीर्घ श्वास आणि श्वास सोडत डावा कान डाव्या कानाला कान घेऊन जाते खांद्याजवळ. पूर्ण श्वास भरा मध्ये आणि श्वास सोडत दुसऱ्या साईड किंवा कान उजव्या बाजूला. आता पाण्याच्या रोटेशनचे पूर्ण राऊंड मध्ये दीर्घ श्वासाबरोबर आरभा राऊंड आणि दीर्घ उच्चासाबरोबर पूर्ण राऊंड. पूर्ण मान अशी गरगरगरगर हळूहळू म्हणजे श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर करायचे. दुसरी साईड विरुद्ध दिशेने विश्राम. आता दीर्घ श्वास करायचे आणि श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या खांद्याकडे येऊन जायचे. पुढे थांबायचे. पुन्हा श्वास भरा मध्ये आणि श्वास सोडा दुसरी साईड. पुन्हा श्वास भरा मध्ये विश्राम सोडून द्यायचे. आता पूर्ण शरीराचा आपल्याला ताण नाही प्रयत्न करतोय. दोन्ही हात काढून श्वास भरा. 3 2 3 श्वासाबरोबर 4. आता डाव्या साईडला उजव्या साईडला श्वास भरा. डाव्या साईडला वळायचं. श्वास भरा. श्वास सोडा. श्वास भरा. श्वास सोडा. विश्राम. तुरंत सामने घ्यायचे पुढे आणि श्वासाबरोबर प्रत्येक क्रिया करायची. श्वासाबरोबर श्वास भरायचे आणि हळूवारपणे श्वास सोडत 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 जशी आपल्याला शब्द येईल त्यामध्ये जायचे. कळ लागली थांबून द्यायची. पुन्हा श्वास भरा. पुढे अतिशय महत्त्वाची हालचाल येते आहे. श्वास सोडत सोडत तिथं पाठीमागे. पुन्हा श्वास भरा. विश्राम. आता साध्याची हालचाल करायची. हाताच्या प्रत्येक बोटात साध्याची हालचाल. सूक्ष्म व्यायाम प्रकार श्वासाबरोबर. जरा श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर डान पाय पूर्ण आपण या पूर्ण हाताच्या पुढच्या भागाचं रोटेशन करतोय. श्वासाबरोबर प्रत्येक हात सरळ करायचे. हात सरळ. हात पेट करायचे नाहीये. पूर्ण श्वासाबरोबर पुन्हा कोपरा संचालन. कोपऱ्यातच करतो आपण. साईड पूर्ण आपण खांद्याचं रोटेशन. खांद्याचे स्नायू जे साधे ते आपण डिले करतोय. त्यांना मोमेंट देतोय. पूर्ण विरुद्ध दिशेने. ज्याला पाण्याचे प्रॉब्लेम आहेत वरचा गॅप पाणीमध्ये असेल त्याच्या अतिशय महत्त्वाचे आहे. विश्राम. आता कमरे वाटून कमरेचं रोटेशन श्वासाबरोबर. नेक्स्ट जाणू संचालन. जाणू म्हणजे घुमणे श्वासाबरोबर. पूर्ण राऊंडमध्ये घुमणे फिरवायचे. घुमणे बंद थांबवण्यासाठी अतिशय महत्त्वाची हालचाल. अतिशय महत्त्वाची. आपण दिवसातून 4 5 6 वेळा त्याला घुमण्याचा त्रास आहे आणि ही क्रिया करायची. जसं पण कंटाळा पाय धरून राहायला लागले की ही क्रिया करायची. ठीक आहे. आता योगी जीवनचे 12 आपण घेणार आहोत. पहिले आपण नॉर्मल स्थितीमध्ये सर्वसाधारण सगळ्यांसाठी आणि नंतर जे ताकदवान आहे युवा आहे त्याच्यासाठी जाऊ. एक पहिला राऊंड. श्वास श्वास किती वाढवा. ही सगळी क्रिया करायची. नेक्स्ट
नेक्स्ट तिसरा प्रकार पूर्ण आपल्या छातीतून घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा चौथा श्वास थोडा श्वास घ्या 1 2 3 4 5 विश्राम पायानंतर घ्यायचं योग्य आणि सामने कसं बरोबर जसे जर कसं करायचे 2 3 आपण आता बुजुर्ग आणि अशक्त लोकांसाठी करतो त्यामुळे आपण हळूवारपणे करतो जसं जमेल तसं करायचं ओके नेक्स्ट याचा पुढचा प्रकार आहे 1 2 3 4 5 विश्राम ओके आता आपण पक्ष विकास जातीचं फुफ्फुसाच्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचा कोरोना काळामध्ये अतिशय प्रसिद्ध असा प्रकार वेगवेगळा श्वास 1 2 3 4 5 6 7 विश्राम आता पूर्ण आपल्या कमरेसाठी अतिशय महत्त्वाचं हालचाल येते योगिक जिमीचा प्रकार श्वास सोडत जसं जाते प्रयत्न करायचे 2 3 4 5 विश्राम आता पुढचा प्रकार आहे ज्याला कमरेत त्रास आहे त्यांनी पुढे वाकायचं नाही त्यांनी फक्त ही क्रिया करायची स्टार्ट आपण उजवा हात घुटणे वाकवताना डाव्या अंगठ्याचा क्रिया करायची 1 विश्राम बस आता आपण नवीनना शिकवतो या पद्धतीने तर नेक्स्ट प्रकार आहे की पोटावरती चरबी आणि आपल्या मागची चरबी यू बडा कम करणे बरोबर 1 श्वास सोडा 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम त्याला वेट लॉस करायचे वजन कमी करण्यासाठी 100 वेळा करायचे हे 100 वेळा हे 100 वेळा हे 100 वेळा हे 100 200 वेळा मारायचे त्याला वेट कमी करायचं एकदाच वेट नेक्स्ट पुढचा आपल्याला पुढे घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 व्हेरी गुड आता नेक्स्ट 12 प्रकार आहे किती 12 प्रकार आहे पूर्ण आपले दोन्ही पाय जोडून घ्यायचे म्हणजे थोडं तिरपं ठेवायचं आणि हे हात ही क्रिया थोडंसं वेट वाजवून द्यायचं एक बोललं का पुढे घ्यायची उलट दिशेने 1 2 पाय जागेवर 3 4 5 6 7 8 9 10 20 राम व्हेरी गुड ठीक आहे आता आपण प्रत्येकामध्ये आपण हालचाली स्लो घेऊ तर आपली नवीन माणसं येतात काही आठवडी योगामध्ये आठवडी बाजारात 6 आठवडे योग काही असतो त्यामध्ये आपण घेऊ नंतर मध्ये आता कचका खराब आहे आपल्याला इंटरव्ह्यूज आहेत मजा करण्यासाठी हे 12 प्रकार आहेत योगिक टेक्निकचे 12 प्रकार अतिशय मजेशीर बुजुर्गापासून शेवटच्या लहान ज्याला कोणाला समजते अगदी 3 वर्षात पुढील मुलाला तो योग व्यायाम प्राणायाम करू शकतो आणि माणूस कुठपर्यंत करू शकतो हा प्रश्न मोठा असतो मरेपर्यंत जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत ह्या सर्व क्रिया तो करू शकतो श्वासाच्या क्रिया करेल झोपून ठीक आहे आता पुढे आपण 12 प्रकार बघितले अतिशय महत्त्वाचे 12 प्रकार योगिक टेक्निकचे हे स्पीडला करू शकतो जे जिम जाणारे मुलं त्यांनी स्पीडला करायचे इथे आपण 5 राऊंड केले 100 राऊंड घ्या 200 राऊंड घ्या भरपूर व्यायाम होईल आता याच्या पुढे आपण घेणार आहोत सूर्यनमस्कार सूर्यनमस्कारचा 5 पोज घेणार आपण त्याच्यामध्ये 7 आसनं येतात आणि रिपिटेशनचे 5 आसनं असे एकूण 12 आसनं आपण रिपीट करतो एका वेळेला 12 असे दोन 10 वेळा 120 आसनं आपण काही मिनिटांमध्ये आपण करू शकतो आपण सूर्यनमस्कार साठी आपण पहिल्यांदा आपण मंत्रावर 3 सूर्यनमस्कार करणार आहोत
जे नवीन आहे त्यांनी बघून घ्या. काय करून घ्या सुरुवात. आठवड्याचे नवरासन. श्वास भरा. ऊर्ध्वासन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास सोडत वाम अश्वसंचालन. डावा पाय पाठीमागे आणि उजवा पाय तुम्ही हाताच्या मध्ये आणि वर बघायचे. उलटा बघत टेकलेला स्पर्श टेकवायचा नाहीये. दुसऱ्या पाठीमागे पर्वतासन. श्वास सोडत संत आणि बंद श्वास. गुणमान. पूर्ण भुजंगासन. परत रिपीट येतो आपण पर्वतासन. आता आपण डावा पाय जवळ करणार आहोत. दक्षिणाश्वसंचालन. उलटामध्ये स्पर्श करायचा टेकवायचा नाही पूर्ण. दोन्ही पाय जवळ. पादहस्तासन. दोन्ही हात वर. ऊर्ध्वासन. नवरासन. Second round. Om Indaya Namah. Sadhana. Shastra. Shastra. श्वास सोडत. श्वास भरत. श्वास भरत.
हात वरायचे. आता आपण 12 प्रकार सूर्यनमस्कार, 12 सूर्याचे मंत्र, 7 आसनं म्हणजे 12 आसनं, असा एकंदरीत आपला हा 12 आसनांचा पॅकेज. 3 राऊंड मारले, भारत 36 आसनं झाली. बाकी 3 मिनिटात 1 मिनिटाला एक टाकतो मंत्रावर आणि स्पीड वाढवला तर आपला व्यायाम होतो. ही झाली अतिशय महत्वाची. तुम्हाला वेळ जर नाही मिळाला व्यायामासाठी तर कमीत कमी 10 सूर्यनमस्कार मारायचा, कमीत कमी. ज्याला मणक्यात जास्त प्रॉब्लेम आहे, पेट लावलेला आहे, त्याने मात्र याच्या खाली लागायचं नाही. त्याने अगोदर स्टेप बाय पुढे जायचं. आता तो पुढचं युवांसाठी ही मुलं आहेत अशी जी जिम जाणारी आहेत, ज्याला असं वाटतं का माझा फिटनेस शेवटपर्यंत टिकून राहावं, 100 वर्षापर्यंत मी उड्या मारत राहावं, असं काय वाटतंय. कोणाला वाटत नाही. ज्याला मन आहे त्याला वाटतंयच शरीर थकतंय, पण मनाला वाटतं उड्या मारावं, पण शरीर साथ देत नाही. शरीर साथ देण्यासाठी मनाबरोबर शरीराला साथ द्यायची असेल तर हा कार्यक्रम आता रोज करावा लागेल. रोज तरच शरीर मनाबरोबर वागेल. नाही तर दोघांची विभागणी झाली, शरीर सोडून देईल, मन निघून जाईल, एकऱ्याने मी करतात. आता आपण याच्यासाठी आपण पुढचा जो भाग आहे बैठका, दंड आणि दंड बैठका, याच्यामध्ये 8 प्रकार बैठकांचे आहेत. जे पूर्वीच्या काळात आपले अजय पंजोब शिवनी सर्व सगळ्या भारतामध्ये ती क्रिया होती, अतिशय महत्वाची. नंतर आपण काय करणार आहोत, पहिल्या बैठक आत बैठक. दोन्ही हात आपल्या कमरेवर आणि कमरेवर ठेवून द्यायचे असे, आणि पायामध्ये अंतर किती बोललो मी आपण उत्तरा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक पाऊल फक्त असं पुढे सरकावायचं आणि असं उभं राहायचं. इथून स्टँडिंग. केव्हा पण आपण दिवसभर जेव्हा काम करतो, दिवसभर जेव्हा स्टँडिंगचं काम करतो किंवा कोणाबरोबर बोलतो त्यावेळेस सुद्धा अशा पोझिशन मध्ये, त्याचं सावधान पोझिशन मध्ये, या दोनच पद्धतीचा वापर केला तरच आपण व्यवस्थित दिवसभर उभं राहू शकतो. नाही तर आपण उभं राहायची स्थिती कशी, असा किती वेळ लागणार तो, 1 मिनिट 2 मिनिटं वेगवेगळ्या कमरेवर ताण येणार, मग चालू पाय हलवणार, पाय असं करणार, या रॉंग पद्धती, याच्या नुकसान शरीरामध्ये आपल्या. तर आपण ही पद्धतीतून उभा राहायची. आता श्वास सोडत आणि श्वास भरत, वरच्या दिशेला श्वास भरत ताकद द्यायची आहे. तर पहिल्यांदा अर्ध बैठक, घुटण्यामध्ये ज्याला घुटण्याचा खूप त्रास आहे त्याने थोडा ट्रेस द्या, आणि जे तंदुरुस्त आहेत त्यांनी मात्र पूर्ण अर्ध बसण्याचा प्रयत्न. ही क्रिया सर्वांनी करायची, पण ज्या पुढच्या क्रिया आहेत त्या मात्र घुटण्यावर बिलकुल करायच्या नाही, त्यांनी शांत बसायचं किंवा थोडं असं तुम्ही ट्रेस करू शकता हे होईपर्यंत. श्वासाबरोबर श्वास सोडा. 1, शक्यतो असं पुढे झुकायचं नाही, शक्यतो सरळ असं उभा राहायचा प्रयत्न करायचा. 2, 3, 4, 5, 6 विश्राम. पहिली बैठक, अर्ध बैठक, ही सर्वांसाठी. आता पुढे आपल्याला वाटतं आपला स्टॅमिना वाढलेला आहे, पुढे करू शकतो, पण त्यांच्यासाठी आहे. पण अजून काही थोडे गुदमरलेले आहेत, आपल्या वाढत नाही, त्यांचा आपण घ्या. एक आपण पुढे जातो, हे लक्षात ठेवा. श्वास सोड, खाली श्वास परत वर. 1, 2, 3, 4, 5, 6 विश्राम. पूर्ण बैठक. आता रामकृती सरळ आहे, पूर्ण ताकद द्यायची अशी. रामकृती म्हणजे आपल्या हातात पूर्ण ताकद आली पाहिजे, असं हात पुढे काय करायची नाही, अशी ताकद द्यायची. काहीतरी आपण चांगलं काम करतोय. श्वास सोडायचा. 1, 2, 3, 4 सगळे करतात. अरे वा, विश्राम. मला वाटतं बसतील पाहिजे, औषध करायला लागेल. ठीक आहे. आता आपण 3 घेतले. चौथा पैलवान. शक्यतो उडी मारताना विचार करा, मागे आता पण विचार करा, मागे माणसं आहेत. श्वास भरत, श्वास सोडत. 1, 2, 3, 4, 5, 6 विश्राम. बस, व्हेरी गुड. एक आपलं कॅनोला अशी ती उडी मारताना मागच्या मागे पडतं, कमरेला ती पण खबरदारी घ्यायची. पुढे आपण 3 उड्या मागे घ्यायची. स्टार्ट. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4
तिसरा 1 2 3 सगळे करताय पण नवीन माणसाने उडी मारायचं नाही त्याने हळू करायचं हा तुमचा एक हनुमान दंड बैठक दंड नाही बैठक 1 2 3 4 विश्राम बस या प्रकारे नंतर हनुमान दंड 2 पाय एकत्र पाय सगळ्या 3 पाय आणि पाय असं क्रॉस आला ठीक आहे 1 उलटा टाकवायचा नाही तर सरळ फक्त स्पर्श करायचा 2 वर बघायचे 3 4 5 विश्राम आता हनुमान 3 दंड आठवा प्रकार अगदी संजीवनी पर्वत उचलताना आपला स्वतःचा पर्वत उचलायचे बघा उचलत जसं हवेत तरंगले आपण कसं पोरं डोंगर किंवा घेऊन आला असं खाली बघत सुटतोय तसं बघायचं आपण फार वर कुठेतरी आले विश्राम व्हेरी गुड 8 प्रकार आहे दंड बैठका दंड आहेत दंडात आपण एकच महत्त्वाचा प्रकार घेऊ ते 11 प्रकार आहेत 12 प्रकार त्याचा आपण एक प्रकार घेणार शेवटचा मिश्र दंड याला बैठका जमत नाही त्याला कुठलाही व्यायाम जमत नाही फार अवघड वाटते त्यांनी एकच व्यायाम करायचा म्हणजे मिश्र दंड खाली बसून करतात आपण थोडीशी नवीन एक्सपोज केले उभं राहून हा ऍक्टिव्ह त्याच्यात आणखी मजा थोडी वाटते आता इथं उभं राहणार मात्र परिस्थिती तीच तशीच पाय असं फिरायचा नाही असं राहायचा नाही इथं कुठे जमत मारे तपास लागणार नाही ठीक आहे 1 ला खाली बसायचं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 विश्राम याच्यामध्ये तुमचा बैठक पण होतं दंड पण होतो म्हणजे एवढे शिक्षक मला एका एवढं दिलं जातं हा वेगळ्या बोलून जाऊ नका कसं इकडे आपल्याला आहे ठीक आहे दीर्घ श्वास मस्त झाला तेव्हा पण कोण लागणार असं झालंच नाही ओके दीर्घ श्वास आता आपण थोडा प्राणायाम कमी करणार आहोत थोडासा आपण लेक्चर देणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात लक्षात ठेवा आपले शेट्टी साहेब मेडिटेशन घेणार आहेत आणि 15 मिनिटात आहे पाऊण तास आहे आपण त्यांना 15 मिनिटात देऊ पुढच्या वेळेत जाहिरात करा मेडिटेशन फार महत्वाचं आहे हे आपल्या एक्सरसाइजला फार महत्वाचं आहे म्हणजे मेडिटेशन साधनेमध्ये ध्यान लागलं या ठिकाणी आपोआप ध्यान लागते ठीक आहे आता आपण खाली सगळ्या बसून घ्यायचं बैठक व्यवस्था तरी आपण काही दिवस बसायची सिस्टम मध्ये बसत होता आपल्याला उद्या पुढच्या वेळेला प्रथम आपल्या हात सामने करायला होतं बसायचं होतं आणि नंतर आपले पाय काढायचे चला ठीक आहे बसा उभे राहा सिस्टम मध्ये सिस्टम ठीक आहे पहिले तर आपण आता बैठक व्यवस्था जाणार आहोत शयन व्यवस्था म्हणजे झोपून पाठीवर तर विपरीत शयन म्हणजे पोटावर मराठी शब्द शुद्ध मराठी शब्द पेट के बल पर आहे हिंदीमध्ये पण शुद्ध मराठी शब्द आहे शयन अवस्था शयन म्हणजे झोपणे पाठीवर शयन विपरीत म्हणजे उलट होऊन पोटावर आणि आता बैठक व्यवस्था जाणार आपण प्राणायामासाठी अगदी सज्ज राहायचे मनाला तयारी करायची तुम्हाला अर्धा पाऊण तास एका ठिकाणी बसायचे ही मनाची पहिली तयारी करायची मध्ये कोणताही डिस्टर्ब नको कोणताही विचार नको काहीच नको बंदी एवढ्याच खोलीमध्ये आपण आहोत ठीक आहे 1 2 ला कुठल्यामध्ये 2 कुठल्यामध्ये
काय करणार आहोत एक अर्ध पद्मासन घेणार आहोत. तर आपण काय करणार आहोत प्रथमतः हा पाय केळीमध्ये पकडायचा आणि त्याला खाली आणायचं. एक शिवणी जो गेले मध्य म्हणजे पुढचा पायावर आपला आणता येईल असं असं इकडे नका इकडे आणलं तर इकडे कळ लागतो आणि इकडे पण ठेवलं का इकडे कळ लागतो. त्याला बॅलन्स वर यावे इकडे मध्यस्थ. आम्ही ट्रेनिंग करतो तुमचे उपयोग करायला ठीक आहे. आता 3 ला हा पाय एडीमध्ये पकडायचा. बाकी आउटवर्ड पोझिशन घ्यायची त्याला पण व्यवस्थित आणायचं आपल्याला असं म्हणजे आपल्याला कळणार आहे कळ कुठे लागणार आहे काय कसं होणार आहे असं आणून त्या एडीवर ठेवायचा प्रयत्न करायचा. बरं किती सुंदर पोझिशन झाली. आपण याच्यावर कसं बसवतो काय होतं आपल्याला मजा वाटते सुरुवातीला पण नंतर बॅलन्स कुठे आपण जातो बॅलन्स म्हणजे बॅलन्स असं एक म्हणजे अशी येते हे कुठे कुठे जमले टाकतात. त्याच्यानंतर मुद्रा घ्यायची आपल्याला ही ध्यान मुद्रा म्हणजे आपल्या शरीराची ती आक्रोश आपल्याला शब्द आला आक्रोश तो आक्रोश कमी करण्यासाठी ध्यान मुद्रा घ्या म्हणजे आपलं माइंड सेट होईल. नेटवर्क मिळेल आपल्याला नेटवर्क शोधायचं आपल्याला ही नेटवर्क शोधायचं आपल्याला आणि नंतर त्याला विकार आहे त्याला वाद विकार आहे त्याने आपली जी तर्जनी आपली या अंगठ्याच्या गुळाशी लावायची आणि त्याला वरून दाबायची मोठा सराय करायची वायू मुद्रा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला हृदयाच्या काही अडचणी आहेत अजून तुम्हाला अनफिट वाटतंय घबराट नाही तर त्याची पुढची 2 मुद्रा जोडायची अपान वायू मुद्रा. या 3 मुद्रांचा अभ्यास करा जास्त करून. अपान वायू अतिशय महत्वाचे. अगदी हात हे खालचे तळ हाताच्या खालचा भाग तो आपल्या घुटण्यावर ठेवून द्या. असं करायचं नाही. असं केलं आपल्याला वाटतं की ताट बसतो तो ताट नाही बसत तो तणावामध्ये असतो नुसता असतो. योगाला बसलाय भांडणीला बसलाय तेच कळत नाही. मग हे हात अलगद ठेवून द्यायचे आपल्या घुटण्यावर अलगद आणि एकदम मजेशीर एकदम चेहऱ्यावर स्मित अशी असणार आहे जसं मी समुद्राच्या एका डोहात एका होडीमध्ये बसलोय किंवा कमळाच्या फुलामध्ये बसलोय फुल आपलं असं इकडे तिकडे डोलतंय म्हणजे अशी मजा वाटते. अशा पद्धतीने बसायची. मनाला एक आधार द्या खूप चांगलं काम करतो. दीर्घ श्वास पहिला प्राणायाम भस्त्रिका आपण आता 2 ते 3 मिनिटाचा प्राणायाम करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम दीर्घ लंबा श्वास. आता आपण इथे थोडस नवीनासाठी काय करणार आहोत मी 4 अंक बोलतो मला श्वास धरायचा 4 अंकापर्यंत आणि पुढचे 4 अंक करताना श्वास दीर्घ श्वासाचा अभ्यास कसा करायचा आता आपण करतो. किती घेतो तपास नाही 1 मिनिट घेतो आता मी काय तपास नाही मी 1 बोलणार 2 बोलणार 3 बोलणार 4 बोलणार तर श्वास भरत राहायचा म्हणजे आपण प्रॅक्टिस करणार किती चालते. नंतर तो श्वास 4 पर्यंत स्वतः आपण अंक वाढवून घेऊ. ठीक आहे. मी प्राणायाम करणार किंवा शिकवणार आहे. दीर्घ श्वास स्टार्ट करतो. 1 2 3 4 सोडायचे 1 2 3 4 परत भरायचे 1 2 3 4 परत सोडायचे 1 2 3 4 काय काही हालचाल होत नाही. जसं हे अंक जसं फुगलं पाहिजे तुम्ही आणखी डिलेवर चाललात. परत 1 भरायचे पूर्ण भरायचे 1 2 3 4 सोडायचे 1 2 3 4 विश्राम. दीर्घ श्वासाचा अभ्यास. एक लंबा दीर्घ श्वास आणि हळूवारपणे श्वास सोडत शरीरात सोडून द्यायचे. पणाला आलेला ताण ट्रेस आणि या ट्रेसने आपले हुकलेले मॅनेजमेंट ती दुरुस्त करायची. आता आपण मी 4 अंक बोलणार आहे 6 अंकामध्ये थांबणार आहोत. श्वास घेऊन कुंभकामध्ये थांबवले श्वास 6 अंकापर्यंत आणि 8 अंकाला तो श्वास सोडायचा. आता आपण पुरा श्वास घेतोय कुंभ थांबतोय रेचर सोडतोय आणि घेण्यासाठी थांबतोय त्याला वायू बोलतोय. असं 4 भागामध्ये आपल्याला श्वास विभागायचा. ठीक आहे. ओके. श्वास भरा 1 2 3 4 श्वास थांबवायचे 1
2 3 4 5 6 श्वास सोडायचे 1 2 3 4 5 6 7 8 आता श्वास गाडी थांबलोय 4 फक्त 1 2 3 4 श्वास भरायचे 1 2 3 4 श्वास थांबवायचे 1 2 3 4 5 6 थांबवायचे आता सोडायचे 1 2 3 4 5 6 7 8 आता थांबायचे बाहेर विश्राम दीर्घ श्वास बघा आज तुम्हाला मला माहित झालं की मी किती श्वास घेतो घाबरगुंडी कुणाला काय घ्यायची 8 अंक घेता असं वाटतं काही काय का माझा श्वास निघून जातो बघ काय नाही झाला हा झाला भस्त्रिका प्राणायामाचे आपल्या दीर्घ श्वासाचा अभ्यास कसा करतो नवीन माणसा मग आपला सराव झाल्यानंतर आपण आपल्या अंत मनात मोजून आपला श्वास करायचे आणि मनात मोजून आपल्याला श्वास सोडायचे घेणं थांबवणं सोडणं कुंभकामध्ये थांबणं या आपल्या 4 पद्धतीने आपला श्वासाचा अभ्यास ओके एक लंबा श्वास भस्त्रिका प्राणायाम पहिला राऊंड घेऊया आपण दुनिया श्वासाबरोबर श्वास करा 1 3 स्वामीजी हे करत नाही जे आपण ऍक्टिंग साठी करतोय तुम्हाला इंटरेस्ट तयार होण्यासाठी स्वामीजी फक्त श्वास दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा एवढीच क्रिया आपल्यामध्ये आहे पण आपण फेसबुक लाईव्ह आहे तिकडे पाहतो या ठिकाणी तर तुझं आहे दोन्ही कुठे बोलून शक्तीजोर घेऊन भाग घ्यायचा कुठे फुफ्फुसावर हातावर भाग द्यायचा नाही काही असे हातावर जोर मारतात हातावर जोर मारायचा फुफ्फुसावर जोर मारले जसे हात फुफ्फुसा फुफ्फुसात पिंजरा फुगला पाहिजे पूर्ण फुफ्फुसाची गोष्ट कर 7 कोटी 30 लाख गोष्ट काही ओपन झाली पाहिजे श्वास करा कमी राहून गेलो अगदी वेळेमध्ये आपल्याला बरंच काय करायचे आज तुम्हाला आराम थोडं सांगायचे हा कसा असा दीर्घ लंबा श्वास जेव्हा एखादं आंदोलन होतंय कुठे पण आणि आंदोलन संपल्यानंतर ती शांतता असते ती वेगळी असते तीच क्रिया प्राणायामामध्ये करतो आपण आंदोलन करतो आपण आपल्या शक्ती म्हणून लढतो आजाराबरोबर लढतोय आणि संघर्ष होतोय आणि तो संघर्ष संपल्यानंतर त्या शरीरामध्ये हलकस वाटतंय एक अशी शांतता पसरलेली असते आणि मनाला बरं वाटतंय तिसरा राऊंड होता तो आपण दोन्ही मनगट एकामध्ये पकडायचे श्वास भरा श्वास सोडा मनगट ताकद द्यायची नाही ताकद फुफ्फुसावर द्यायचे हात हवेमध्ये घेतले पाहिजे कोरोना आपल्याला बरंच काय शिकवलं कोरोना फक्त फुफ्फुसाविषयी शिकवलं फुफ्फुसाची क्षमता कशी वाढवायची आणि फुफ्फुसाची क्षमता जर असेल तर आपली प्रतिकार क्षमता असते हे आपल्याला जाणून झाले नेक्स्ट अगदी 5वा प्रकार दोन्ही पुढे घेऊन श्वास भरा हात अशी फिरवायचे पूर्ण श्वास भरा श्वास सोडा जसं आपण एखाद्या डोंगरावर उडी मारले आणि आपलं पॅराशूट उघडले असं हलका हलका वाटायला लागतंय आणि पॅराशूट उघडले तर मनाला बरं वाटायची भीती राहायची होते त्या पद्धतीने
एक नवीन साधकात आपण हात पुढे घ्यायचे आणि ठोकायचे. आवाज नाही काढायचा. आपोआप आपल्या पोटातली हवा त्या हातावर आपटते. फक्त पोटाची हालचाल होते, इतर अवयवांची हालचाल होत नाहीये. आपल्याला माहित झाल्यानंतर आपण तोंड बंद करून फक्त नाकाने शिंकायची क्रिया करायची. एक बोललं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 दीर्घ श्वास. एक मिनिटाचा, एका मिनिटाला आपण 60 स्ट्रोक आपण आपल्या नाभी संस्थाना दिलेले आहेत. नाभी संस्था पुन्हा आपण स्टार्ट करतोय कपालभाती. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने अंकगिनती करू शकता. आपापल्या सामर्थ्यानुसार पूर्ण ध्यान आपल्या नाभी चक्रावर. जो बेबीचा भाग आहे त्याला नाभी चक्र म्हणतो. भावसागर असं नाव त्याला आहे. मणिपूर चक्र असं नाव आहे. अगदी शरीरातलं महत्वपूर्ण चक्र, अगदी शरीरातलं सेंटर. या चक्रावरच संपूर्ण अंतरिंद्रिय आपल्या पोटाच्या अवलंबून आहे. या मणिपूर चक्रामध्ये काही दोष निर्माण झाला तरच आपल्या पोटाचे विकार वाढतायत. आणि विकार वाढल्यानंतर अवतीभोवतीच्या अंतरिंद्रियांच्यावर त्याचा फरक पडतोय आणि डॅमेज व्हायला लागताय. असं मणिपूर चक्रावर आपण ध्यान करून कपालभाती प्राणायाम करतोय. पूर्ण ध्यान आपल्याला मणिपूर चक्रावर. पूर्ण ध्यान आपल्या मणिपूर चक्रावर. शरीराचा आपोआप आपल्या टॉक्सिन आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. टॉक्सिन बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतोय. विज्ञानामध्ये टॉक्सिन, अध्यात्मामध्ये विकार, परविज्ञानामध्ये त्याला म्हणतात रोग. हे रोग पण नाश करण्याचा प्रयत्न करतो. शरीरामध्ये सेकंदाला आपल्या वृत्ती झाल्या होताय. सेकंदाला आपण बोलतोय, फार बोलतोय. केव्हा बोलतोय, काय बोलतोय आपलं सांगत सुद्धा नाहीये. जेव्हा शरीर गडगडायला लागते, हलायला लागते, तेव्हा कळतंय मन ठिकाणावर नाहीये. कुठे पळालंय. परत त्याला परत शरीर जागृत देतोय. शरीराला ताकद देण्याचा प्रयत्न करतोय. शरीराला त्राण देण्याचा प्रयत्न करतोय. शरीराला जाणीव देण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे कर तू, तुला करायचे, तुला करायचे, जगात असेल तुला करायचे. मन सांगतोय पण आपला आळस, त्याच्यामध्ये असणारा गैरसमज, अभ्यास करायचा. आईच्या गर्भात असताना आपल्याला 9 महिने याच मणिपूर चक्रात मारलं गेलं. आईच्या गर्भात असताना तर नाळ म्हणतो, ती नाळ जोडली गेली. तर तरी नाळाची नाळ तुटली आणि या भरकटणाऱ्या जगात आलो.
बघून मी सुद्धा विचलित झालो. माझं सुद्धा मन ठाराव राहिलंय आता. मी सुद्धा भरकटतोय. तर या भरकटलेल्या मनाला या प्राण सामने मी साखर घालण्याचा प्रयत्न करतोय. नाही होत. प्रयत्न करतोय. कपालभाती करण्याचा ताकद येतोय. श्वासामध्ये आणतोय. पुन्हा गेलेलं पळालेलं मन पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतोय. प्रचंड नसेल शरीरामध्ये क्षणामध्ये जसा ताण जेव्हा ट्रेस वाढतोय, पण या मनाला दिलेला ताण, दिलेला ट्रेस नंतर हळूहळू कमी होत जातोय आणि मनाला आनंद मिळतो. दीर्घ श्वास घेऊन प्राण थांबवले जाते. स्मित हास्य केल्यावर मनातून वेगळा फिलिंग तयार झाली. मी काही आजारातून मुक्त होत आहे असं मला वाटतं. माझ्या ताण कमी होते. कपालभाती करणार 5, 10, 15, अर्धा तास, एक तास आपल्या कपालभाती करणार वेळ त्या वेळेनुसार. पुढचा प्राणायाम आपण बाह्य प्राणायाम. आता आपण घाण जमा करून ठेवलेली आहे. ते गोळा करण्याचं काम करायचे आपल्याला. दीर्घ लंबा श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत पोट एका शक्तीने हात खेचायचे. जणू माझ्या पोटाची पुढची त्वचा अगदी पाठीला चिपकली असा भास होतो. आणि हळूहळू मानेचं लावून द्यायचे. 3 बंद आयुष्य बंद. सर्व लॉक केले बंद. प्राणविरहित शरीर म्हणजे प्राणविरहित म्हणजे कोणताही विचार नाही. विचारविरहित शरीर. पुन्हा मान वर करायचे आणि कुठे सोडायचे. पुन्हा सेकंड लावून पुढे श्वास घालायचे, सेकंड श्वास सोडायचे आणि यथाशक्तीने पोट आपला झुकून घ्यायचे. पुरात पूर्ण चक्र गोळा करण्याचा प्रयत्न करायचे आणि उच्च वजनाने बाहेर टाकायचे. पूर्ण शरीर ताब्यात आल्यासारखं वाटतंय. पुन्हा मान वर करायचे आणि रिलॅक्स. बाहेर कमीत कमी 3 राऊंड, जास्तीत जास्त 6 आपापल्या आजारानुसार व्याधीनुसार आपल्याला त्याची मर्यादा वाढवायची, त्याची मात्रा वाढवायची. अतिशय महत्वाची क्रिया आपली सहाय्य क्रिया. ती क्रिया आहे श्वास सोडायचे, यथाशक्तीने पोट आत खेचायचे आणि पोटाची श्वास घेताना अशी हालचाल करायचे त्याचा मेघन नावे एका होडीत बसलेला. दीर्घ श्वास पुराट रेषा पोटाची हालचाल सुंदर. मनावर काही साधत नाही. सुंदर एखाद्या आपण नावेत बसलोय, ओढीत बसलोय, मस्त डोलतोय अशा पद्धतीने चेहऱ्यावर स्मित असते आणि हा हास्य शेवटपर्यंत टिकवायचा आपल्याला. विश्राम. पोटाला ताण आले असेल, कळला पण असेल तर रिलॅक्स होईल. सेकंड राऊंड अग्नी सारखी या. छान करतोय. पुरात पोटाच्या पूर्ण तरी हालचाल केली, मसाज केले, वर्तन केले, त्याला दूर काढण्याचा प्रयत्न केलाय. असलेली घाण, त्याला जमा झालेली घाण आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या अंतरेंद्रिया एखाद्या नवीन जन्मलेला बालकासारखी होत आहे. पुनर्जन्म होतोय माझा, पुनर्जन्म. रिलॅक्स. आता आपण भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम
बाह्य प्राणायाम आग्नेसारखे पोटात अतिशय भागेला. आपण आता वर येतोय उच्चही प्राणायाम विशुद्धी चक्राकडे येतो आपण घशाच्या भागाकडे. नवीन असलेले अतिशय महत्वाचा रोजच्या कोरोना टेस्ट करायचे आपण रोज. ज्याला जास्तीत जास्त घेता आले जास्त त्याचा श्वास थांबवला लागा आपण निगेटिव्ह. कमी 30 सेकंद थांबवण्याचा प्रयत्न करायचे. फुफ्फुसाची क्षमता वाढवायचे. पुन्हा सेकंड राऊंड. विश्राम. पाय सोडू नका. जिथून चालायला शिकला तिथून तुम्हाला फिरवतो या. कधी त्याला कधी प्रेम भावने बघितलंय, कधी त्याच्यावर प्रेम केलंय, कधी प्रेम केलाय जेव्हा ते तुकडे तुकडे होतात तेव्हा तुकडे होतात जेव्हा चांगला असतो तेव्हा त्याला काहीच किंमत नाही. पूर्ण असं बालक असतं असं मस्त बोलायला असं शाळा असं सपोर्ट बाळ वाटलं पाहिजे. दुसरं पाहिजे आभार मस्त मसाज करा. आभार म्हणा मनामनात आभार म्हणा. आमच्या पायासारखा पायच कुठे नाही त्याला किती जखमा असतो तो काय करेल. अरे एवढा मी तुम्हाला चांगलं म्हणतो तो चांगला बघायला प्रयत्न करेल. प्रत्येकाचं प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळत नाही. तिथे काही झालं माझ्या शरीरात काय शरीरच कुठं पाहिजे माझ्यासारखा घाणेरडा कोणीच नाही. मी किती जन्माचं पाप केलं मी किती भोगतो अरे भोगतो ते त्याला किंमत नसते. बरोबर आहे. ओके याला आपण करायचे मिठी मारायचे सोडायचे मिठी मारायला त्याला मला रिलॅक्स करायचे. किती त्याला हलकं वाटतंय शांत वाटत असेल मला वाटतं तुम्हाला वाटतंय का माहिती. ओके विश्राम. नेक्स्ट पुन्हा सरळ पाय हात घुटणे मध्ये पाठवायचे नाही. श्वास भरत 1 2 पोटावरची चरबी वजन कमी करण्यासाठी हे चक्की ही फिरवायची रोज आपल्याला किती वेळा 100 वेळा.
वाटतं 2 वेळा केलं 2 किलो वजन असं मुलीच काही जेवढं कमवलंय तेवढं घालवायला पण वेळ लागतो. ठीक आहे, विश्राम. व्हेरी गुड. नंतर वेट लॉस करणारी ही एक क्रिया आहे. ही किती वेळा करायचे? कमीत कमी 100 करा. विश्राम. दोन्ही असं करा. सरळ सरळ पूर्ण रोटेशन. काही आपल्या पूर्ण काय करायचे? ओके, विश्राम. साईडने कोपऱ्यामध्ये साईडने पूर्ण. आता मानण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आपण 2-3 वेळा घेतो. अतिशय महत्वाचं आहे. अतिशय ज्यांचे सांधे कधी हल्लेले ना ते सुद्धा हलायला लागतायत. जे कधी उठले नाही ते सुद्धा उठायला लागतायत. एवढी ताकद. मुंडी नका पिळू, मुंडी सरळ करा. काही मुंडी पिळू नसतात. 2 3 4 विश्राम. नेक्स्ट श्वास भरा. हात ठेवायचा आधी. श्वास भरा. पुढे या अक्कल किती देण्याची ताप त्याला काय करणार मागे पाऊस मागच्या हसायला लागला. ताप त्याला डोक्याला. ठीक आहे, ओके. हा तिथे ठेवायचा. मासा पात्र मासा ठिकाणी ठेवायचा. काय करायचं? माझ्यासारखा श्वास भरा. दुसरी साईड श्वास भरा. विश्राम. ओके. त्यामध्ये पाके खाली खाली वर करायचे. खाली वर मागे पुढे आणि रिवर्स. ठीक आहे. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम स्टार्ट करतोय. अनुलोम विलोम अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम. प्रत्येक क्रिया श्वासाबरोबर क्रिया करतोय. अगदी मेडिटेशन मुझे केली तुझ्या समोर लावलेली. या मुझीवर ध्यान करा. हे मुझी तुम्हाला कुठेतरी आरपार घेऊन जाते आणि परत जागेवर आणून सोडते. त्याची लय वेगळी या मुझीची. मेडिटेशन विपश्यना आनापानाची क्रिया. श्वासावर ध्यान करा. उजव्या नासिकेवर डावीने श्वास करायचे. डावीबंद करायचे. उजवीने सोडायचे. पुन्हा उजवीने भरायचे. डावीने सोडायचे. डावीने भरायचे. उजवीने सोडायचे. असं उजवं डावं डावं उजवं या प्राणाला फिरवायचे. चेहऱ्यावर सुंदर असते हास्य आहे. जणू एखाद्या हंस राजासारखं माझं मन आहे. फिलिंगच्या बाजूला असणारी आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग आलेली आहे. सकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे. निगेटिव्हचा इथे विचारच नाही. शक्ती, दिव्य शक्ती, ईश्वरी शक्ती, या जमिनीवर शेवटपर्यंत टिकून ठेवणारी शक्ती. तिचा आम्ही अभ्यास करतोय. अति सूक्ष्म काम करायचं. नाकाला केस सुद्धा आणणार नाहीये आणि सोडताना सुद्धा तीच क्रिया करण्याचा प्रयत्न करायची. एका मिनिटाला एक श्वासाचा अभ्यास. थोड्याच वेळात करता करता मन अगदी सहज पळून जाते. अगदी होतं मन. कंटाळा येतो मला शरीराला. त्याच्या साधीदारच पळून गेलेला आहे. जो रथ हाकायचे त्या रथाची 2 चाकं आहेत, शरीर आणि मन. त्याचं मन पळून जाते. शरीर ठरते. शरीर तर नव्हे. आसन व्यवस्था बिघडते. आसन व्यवस्था बिघडली मनाची चंचलता सुरू होते आणि आता मनाला चंचलता सुरू झाली. असं वाटतं मला प्राणावर नको आहे.
डोळे उघडा, आपण बसून घेतो, ही क्रिया घडते. पण नाही सोडायचं. किती लांब जाऊ द्या मनाला त्याला मरायला का पक्कासाठी, तुमच्या पक्कासाठी जीवन रथ, या जीवन रथाची 2 चाकं अगदी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत हा माझा हाट चालू आहे. यातलं एक चाक तर भयंकर आहे, प्राण अतिशय चंचल, सदा युवक. 100 वर्ष झाले तरी तो युवकासारखाच वागतो, मरायला आला तरी युवकासारखाच काम करणार बघतो. पण त्याला जोरदार करतो, सगळं असतो, तो नाही काम करू शकत. तर हळूहळू आपल्याला शरीर आणि मनाला एकत्र टिकवण्याचा प्रयत्न करायचे, शरीरात तालीम द्यायचे, व्यायाम द्यायचे, सकारात्मक ऊर्जा द्यायचे, सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवायचे, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ठेवायचे. मी करणार आहे, माझ्यावर होणार आहे आणि ती वरल्या आपल्या भूमी तयार होत आहे. आणि असा चमत्कार एक घडून जातो, म्हणजे आपल्याला अशक्य प्राय जी गोष्ट असते ती सुद्धा शक्य होऊन जाते. याला म्हणतात पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन. डाव्या श्वास येतोय आणि उजवीने सोडतोय, उजवीने जातोय, डावीने सोडतोय. अगदी मन शांत आणि वृत्त झालेला आहे. एक दयेचा महासागर बनलेला आहे शरीर. त्याला एक देवत्व आलेला आहे. एक मंदिर, एक मस्जिद, गुरुद्वारा बनलेला आहे. अगदी हे देवालय बनवायचा प्रयत्न करतोय, एवढं शरीर शुद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. असलेला घाण कचरा अगदी बाहेर फेकायचा प्रयत्न करतोय. जमा केलेला घाण वस्तू आपण बाहेर फेकायला काम करतोय. आणि मन आणि शरीरामध्ये एक या परमेश्वरासाठी जागा तयार करतोय, खुले मैदान. आणि शरीर एखाद्या घरासारखं सजायला लागतंय. आणि घर सजायला लागले म्हणजे आपोआप आनंददार होतो, आपोआप आनंद. आणि शरीरामध्ये किसमिळ घाण अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू, विचार मग तो मन तिथे गोंधळतो. आणि गोंधळल्यानंतर एक आक्रोश तयार होतो. आणि आक्रोशच आपल्या शरीराला ताण देण्याचा काम करतोय. आणि ताण तणावच आपल्या रोगाचे मूळ कारण आहे. त्या प्राण सांगते आपण हे ताण ही मूळ प्रश्न करण्याचा प्रयत्न करतो आपण. डाव्या काशीने श्वास सोडत प्राण थांबवायचे. मन शांत आणि बुद्ध झालेलं आहे. कोणत्या प्रकारचे हालचाल करायचे, डोळे बंद आहेत, मन शांत आणि बुद्ध झालेलं आहे. शांतता पसरलेली आहे. पूर्ण ध्यान आपल्या आज्ञा चक्रावर करायचे, बिंदू चक्रावर करायचे. दोन्ही अंगठ्याने पूर्ण कान बंद करायचे. पुढची 2 बोट कपाळावर ठेवायचे, 3 बोट डोळ्यावर अलगद ठेवायचे. आणि आपल्या मूलाधार चक्रावर खाली जिथे आपण बसतोय तेथून ध्यान करू. श्वासाबरोबर हळूहळू आपल्या मणक्यातून मच्छराच्यातून आपण प्राण ओढतो आणि हा कपाळावर बघतोय. 3 ते 4 वेळा भ्रामरी करायची. लंबा श्वास घेऊन शरीर शांत आणि रिलॅक्स करायची. पाठीचा कणा सरळ आहे. पुन्हा आपण एक श्वास भरणार आहोत.
प्रार्थना करायची तेव्हा सुद्धा आपण मुळाच्या चक्रावर ध्यान करायचं. म्हणजे जिथे बसलोय त्या भागावर अगदी मणक्याचा खालचा शेवटचा टोक, त्या टोकापासून आपल्याला ही ऊर्जा आहे प्राण आपल्या वर उचलायचे, त्याला कुंडली शक्ती म्हणतो, ती वर उचलायची आणि आज्ञा चक्रावर लागायचे. शांत पुरा फायदा असा असतो, जर आपली साधना एखादी कमजोर झाली, एखाद्या आपल्या बाजूवाली साधना प्रचंड झालेली आहे, त्याच्या बोलायचा फायदा कळत ना कळत त्या दुसऱ्या व्यक्तीला पण होतो. म्हणून ग्रुप मेडिटेशन ही महत्वाची साधना आहे. आपण एकट्याने किती जरी केलं तरी स्वतःपुरती असते, पण जेव्हा आपण एक ग्रुप मध्ये येतोय त्याची प्रचंड एक ऊर्जा, प्रचंड एक बोलायला जागी होतात आणि तिथे वातावरण एखाद्या कवच कुंडलासारखे तयार होत आहे. श्वास शब्द सुद्धा नाही, कुठे जातो एवढा शांत झालेला आहे. मनाला शरण कुठल्या प्रकारच्या विज्ञान नाही वाटत नाही. आम्ही तरंग तयार झालेले आहे. जणू शरीर आकाशा दिशेला वर वर तरंगल्यासारखं वाटतंय. हलकं झालेलं शरीर हळवारपणे आपण पूर्ण शरीर खाली घेऊन द्यायचे. आपला समजणार पुन्हा एकदा शरीर पूर्ण आकाशासारखा वर वरून घेत असतं. वर असं तरंगलोय असं वाटतं. पूर्ण हळवार पूर्ण शरीर आपलं अलगद जमिनीत सोडून द्यायचं. लंबा श्वास आणि आवाज कर श्वास. पूर्ण एक श्वास. पूर्ण एक श्वास. ते लूज झाले शरीर पूर्ण ताकद ऊर्जा आलेले. दोन्ही हाताचं वर दर्शन करायचे. जोरात आणि हा उपकारचा लेप, हा पंचयोगाचा संदेचा लेप आपल्या पूर्ण शरीरावर आपल्याला लावायचे. पूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवावरून आपले हात फिरवायचे. म्हणजे आपण दिवसभराची एक शक्ती तयार केली आहे. प्रत्येक शरीराला आपल्याला ती ऊर्जा देऊन जायची. प्रत्येक शरीराला पूर्ण शरीराला
त्याचा विद्यार्थी काय सांगतोय तर मी सांगायचा प्रयत्न करतो आणि 2 ते 3 आसन घेऊन आपण कार्यक्रम संपवणार आहे. तुमचा जास्त मी वेळ घेणार नाही. तर बघा आपल्याला आपण याच्या मागे एक हृदय काय करतो मागच्या वेळेला आपण पहिल्या स्टार्टिंगला बघितलं हृदयाची आता सगळ्यात थोडी काय वाटते हृदय शब्द म्हणजे हृदयाची हृदय काय करतो आपला हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर काय आपण त्यावेळेला बघितलं डॉक्टरला पण सांगता येत नाही. आपलं हृदयाच्या नसनाळ्या आहे त्या एक नसनाळ्या काय करते आपल्या शरीराला रक्त वेगळं काम करते पूर्ण असणाऱ्याच्या मध्ये त्याला स्पीड जास्त असतो त्याला म्हणतो आपण हाय ब्लड प्रेशर 120 चा. आणि हृदय जगवण्यासाठी हृदयाला त्या हृदयाभोवती ज्या काही नसा आहेत त्याला म्हणतो आपण त्या हृदयाच्या नसा त्याला तो लो ब्लड प्रेशर त्याला ब्लड एवढं प्रेशरची गरज लागत नाही. पण त्याचा ब्लड प्रेशर वाढला तर माणसं काय नाही कारण मेन म्हणजे त्या नसामध्येच त्याला सुद्धा होतो आणि त्या हृदयाला आपलं हे चुकीचं आपलं इकडं त्याला प्रॉब्लेम होत नाही. हृदयाला ज्या नसा आहेत त्यांच्यामध्ये ब्लॉकेज तयार झाला तरच त्या हृदय बंद पडतो. हे काही आपल्याला माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे आपल्याला या प्राणामध्ये रस वाटतो. जेव्हा तुम्ही अंडरस्टँडिंग येते समजून घेता विज्ञान तरच आपल्याला त्याच्यामध्ये काय आनंद तयार होईल आपण कशाने करतोय. तर आता बघा पुढची अतिशय महत्वाची शरीर पूर्ण त्याच्यावरच डिपेंड आहे अशी ही पाचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्या इंग्रजीमध्ये पण आपली मराठीमध्ये पचन सगळं आपण विज्ञान शिकलेलं आहोत त्यामुळे मला काही वाटत सांगायची गरज पण या आठवण म्हणून तुम्हाला देतो हा नाही तर सर होते डबल काय बसवले कशा आहे तर ठीक आहे. तर एक आपल्याला आठवण म्हणून आपल्या अंतरेंद्रिया कुठं कुठे आहे एक चांगला माणूस एखादा हृदय विकाराचा प्रॉब्लेम झाला शिक्षक माणूस होता नाव का सांगणार तर त्या तिने एक व्यक्ती मला बोलून दिला सर यांना हृदयाचा प्रॉब्लेम झालेला आहे यांना काही सांगा तर गेलो तिथे सर कसं झालंय तो हृदय इकडे असतंय मला पहिल्यांदा माहिती सांगा शरीराविषयी आपल्याला जाणून असते किती शोकांतिका बनता येईल. हा जर शरीराविषयी त्याला माहिती नाही तर तो निघायला ठेवणार त्याला किंमत त्याची नाही तुम्हाला परमिशन अशी माणसं लवकर उचला हा कारण त्याला किंमत नाही शरीराची त्यांनी कारण एवढं तुम्हाला फुकट आणि मोफत दिलेलं काम आता कोरोनाला शिकवलं एका फुफ्फुसाची किंमत किती होती ती पण किंमत देऊन पण तो फुफ्फुस तयार होता होत काही तासात काही वेळेत तर आनंद होता तरी पण जमलं नाही. म्हणजे एवढं आपल्याला प्रचंड माहिती असू सुद्धा आपण त्या अवयवाची काळजी का घेऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण वेळ का घेऊ शकत नाही. आम्ही ही मंडळी सगळी वेळोवेळी तुम्हाला उकळून सांगते आपल्याला सगळ्यांना कधी कधी अक्षरशः वाईट वाटतं मला पण बोलतोच आमच्या काही विषय व्हायचा वाईट वाटत घ्यायचा नाही आपण आपण दुसरं हा तर अशा पद्धतीने पुढे सांगलं आणि वेळ वाढेल. आता याच्यामध्ये तुम्हाला सिस्टीम माहिती आहे. आता बघा इथून जर इथून आता तुम्ही बकऱ्याचा बघितलं असं झालं बकरा कापल्यानंतर खातो पण हा ते खाताना त्याची पण आठवण करा मला पण ते आहे म्हणजे मस्त लागेल कार्यक्रम समजा ठीक आहे. तू बकऱ्यावाला बघितला कोंबड्यावाला तो आपल्याला एकदम काय करायचे म्हणजे काय करताना वेळ नसते ते काय करणार इथे आता नळला घातला डायरेक्ट ना या बुधवारापासून सर्वात आवाज एका भेटणार बाहेर काढणार नाका बघा होते ना कारण सगळे एकमेकांना जॉईंट आहे कुठेही त्याला प्रॉब्लेम नाही फक्त इलीवर थोडासा तो वरच्या बाजूला आहे इलीवर दिलाय हा तो फक्त बाजूला आहे तर ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम पूर्ण इथून उपकरून काढू शकतो बाहेर इथून जवळ 32 फुटाचं यंत्र नाही हा तुम्हाला जाणीव करतो आपण आरामात बोलणार आहे या विषयात 32 फूट एवढी यंत्रणा लांब आणि म्हणतो काय प्रॉब्लेम झाले अरे बाबा एवढ्या अंतरावर जायला पण घाम फुटतो एखादा किचकट जागा असेल आणि ते खाल्लेलं काम एवढ्या मार्गातून जायचे म्हणजे सोपी गोष्ट आहे हा फक्त एक मनाला एक लावून घ्या म्हणजे आपण खाताना विचार करू काय खाल्लं पाहिजे हा तू काय बोलता बोलते काय मला काय झाले का कुठे जाऊ ना काय करतो ठीक आहे. तर बघा ही सिस्टम पहिल्यांदा टाटा सिस्टीम आपली पचन संस्था कुठून सुरुवात होत्या पचन संस्थेचा विषय आला तर आपण कुठे जातो डायरेक्ट हे जठरावर मग लहान आदरी वरचा भागाचा पण विचार करतो वरच्या भागाचा विचार नसल्यामुळे सत्यानाशी होते. तर पहिले तुमची
सिस्टम पचायला, अन्न पचायला पहिली सिस्टम तोंडात होती. पहिली सिस्टम तोंडात किती पचवत तुम्ही काय काय घास घेऊन काय 2-3 तास ठेवता का? काय करता साऊथ वरून काय काय वेळच नाही. म्हणजे जसे काय चोरीचा मामला आणला घरात ठेवलाय. चोर लागण्याच्या पाठीमाग अशा पद्धतीची जेवणाची क्रिया आपण कमवतो कशी आहे? मला तो म्हणाला प्रश्न पडतो. जर तुला जेवायला वेळ नाही, तुला खायला वेळ नाही, कमवतो एवढं धावपळ कशाने करतोस? हा जर काय एवढे आता कुत्रा मागा लागलाय अशा पद्धतीने जेवण करतात एवढ्या स्पीडला. अरे 32 दात परमेश्वर त्याच्याकडे दिले, दाखवायला दिले नाही. तुम्हाला म्हणतो बरं का, दाखवायला दिले नाही. कमीत कमी नाही 32 वेळा, 20 वेळा तरी जावं. अख्खे टोटल आजार बरे होतात. तुम्ही जर आजार प्रयोग केला ना, महिना 2 महिने 3 महिने डायबिटीज म्हणतात. तुम्ही 3 महिने जर मुलं चावून त्यांनी उदाहरण सांगितले, तुम्ही अन्नाला काय करा, पिया पिया, अन्नाला पिऊन का, अन्नाला आणि पाण्याला चावून का. सांगा कसं करतो आपण? काय कोणाला दोष द्यायचा? दोष द्यायचा कोणाला? क्रिया चुकली आपली. दोष कोणाचा? तो डॉक्टरला. त्याचा काय ते वडे एमबीबी झालं, वडे एमएस झालाय आणि त्याला आधारला कळतच नाही काय चाललंय ते. आधार तू तयार केलायस. कोणता डॉक्टर आहे का त्याने आधार सांगितलं तुम्हाला काय झालं? तुम्ही सांगता जाऊ बोलतो. म्हणजे आधार आपण केलाय. पहिले मूळ शोध आपण घ्या. आपल्या आधाराचा शोध आपल्या शरीरामध्ये आपल्या काय काय चुका आतापर्यंत झाल्या त्या पहिले शोधा आणि मग त्याचा तुम्ही प्रयोग करा. पहिले प्रयोग करा आणि तो प्रयोग झाल्यानंतरच तुमचा त्या मुलाचा समूल्लास, त्या रोगाचा समूल्लास होईल. अन्यथा होणारच नाही, बिलकुल होणार नाही. तर अशा पद्धतीने ही तोंडामध्ये कमीत कमी तुम्ही चावून 20 वेळा तरी का त्याला पाणी करा. नाही पाणी करा. बघा तुम्ही 5 भाकरी खातो ना, ते वजन कमी करायचे. त्याचं वजन याने कंप्लीट अर्धा तास जेवा लावा. अर्धा तास. तो 5 चपात्या खातो ना, 2 चपात्या तरी फिनिश. तो बस झाला, दात दुखायला लागला. तो एक कारण होतो. आणि महत्वाचं कारण, तो पाणी झाल्यानंतर त्याच्या लाल ग्रंथी गेल्या, पिष्टमध्ये क्षार आली, त्याच्यात तुमच्या पोटामध्ये असणारी काही ऍसिड ज्याला मात्रा कमी करायचं म्हणजे त्याचं ऍसिडिटी वाढते, तो सुद्धा कमी होतो त्याच्यामध्ये. आणि आता पचन संस्थांचा सांगतो बघ मी. तर कमीत कमी त्याच्या लाल ग्रंथी आल्यानंतर, त्याच्या लाल मिसळल्यानंतर तुमचा पोट आपोआप गच्च भरते. हे कमी खाऊ आणि चावून खा. हा चावण्याच्या वस्तू कोणत्या? मटण चावून खातो आपण. पाणी करतो मटण नाही खाऊ शकत. मग ते मूळ पदार्थ आहेत जे चावासारखे आहेत, ते म्हणून चावून घ्यायचे. तुमच्या काय नुकसान करत नाही. सरत हॉटेलला गेले तर ठीक आहे, चावून खा, मस्त खा, मजेत खा, बसून खा, जमिनीवर बसून बसा, मस्त पाठ पहिले काळात आठवण करा. आता मोठे मोठे डायनिंग टेबल फुकट काय कशा आले कळत नाही. फुकट जागा भावले वाढले ब्लॉकचे. हा भाव वाढले 5,000 स्क्वेअर फूट. आता डायनिंग टेबल तू एकाच वेळा बसा, काही काम नका, त्याला बरी जागा आठवली की आता मला तू सांगणार की तर डायनिंग टेबल वापर करू नका. जमिनीवर बसा, मस्त मांडी घाला. मांडी घातली, रोज मांडी घातली तर घुटणे कधी दुखणार नाही, कधी दुखायचे नाही. महिला भगिनी वर्गापेक्षा ठेवा तुम्ही. ही पद्धत आहे. पहिले बघा बाया अशा मांडी घालून आपली 2-2 छापडी बांधायच्या, त्याला काही त्रास झाला नाही. तुम्ही उन्हाचं काम करताय तरी त्रास होतोय. आज चुकले आता कुठे करतात बसतच नाही. मांडी घालून बसा मस्त पैकी. ताट उंचावर ठेवा. ग्रॅव्हिटेशन पॉवर आहे आपली नाभीची आणि जमिनीची कुठे शक्ती आहे म्हणून जमीन बस सांगते आपल्याला. म्हणजे फरकमध्ये काय म्हणजे त्याला कपदोष असतो. कपदोष असल्यामध्ये सांधे लवकर वाकत नाही. सांधे वाकत नाही, बसता येत नाही, म्हणून तो युनिटचा टॉयलेट मोठा. हा काही कशाला होतं कळत नाही. आता आपण तीच पद्धत वापरले. तो डायनिंग टेबल का बसता येत लोकांना. पण आपल्याकडे वातविकार आहे. वातविकारांना आपल्या मुवमेंट लगेच होतात. हा दोष तुम्ही लक्षात ठेवा. काय होतं आपल्या इंडियन या आपल्या भारतीय वातविकारावर आहे. म्हणून आपले जे व्यायाम आहे हे खरं व्यायाम आहे. जिम आपल्यासाठी नाहीये. हे त्याची मध्ये बॉम्ब मारते मला. तर ही जिम आपल्यासाठी नाहीये, कारण आपल्याचा वाद आता याच्या पुढे आपला व्यायाम नाही. याच्या पुढे पुन्हा आला आपले व्यायाम बंद करायचे असतात. फक्त प्राणापाणी साधतात, हार्डली व्यायाम करायचे नसतात. म्हणून आपली पोरं पोलीस भरती आता मारतात अटॅक येऊन. काम नका कटायचं मग त्याला वाद वाढला शेतामध्ये संपला विषय. पोटरी म्हणजे तुमचा दुसरा अवध आहे. पोटरीचा भाग हा दुसरा अवध आहे तुमचा. तुम्हाला पहिली चावली तर बघा जेव्हा स्ट्रोक येतो ना तेव्हा तुम्हाला पहिली चावली ती लागते. नक्की याच्या पोटीत पडलेलं आहे. हा दुसरा अवध आहे तुमचा दुसरा. हे नंतर सांगतो मला. तर बघा चावून का, मस्त का, मजेत का, आनंद का, आणि सगळे फॅमिलीसह एकत्र बसण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस टीव्ही वगैरे काही लावायचं, त्यावेळेस जेवायचंच काम करायचं.
नेमकं काय माहिती का, काही वेळ भेटत नाही, टीव्ही लावायची ते किती खातो तपासले, 10 चपात्या काय खाता तरी अंदाज कळलं नाही. त्या दिवशी आम्ही गेलो छोट्या फिरात तिथं आमचा मित्र आहे, सर जेवणाची क्रिया कशी असते माहिती का, जेवण केल्यानंतर 20 मिनिटाने तो मेंदूला कळतंय का पोट भरले. 20 मिनिटात, आता जेवण 3 मिनिटात होतं, मेंदूला कळत कसं काय, याचा जेवण 3 मिनिटात झालंय, तर याला 20 मिनिटात सूचना मिळणार आहे. पण तेव्हा तो जेवण करून आला का काय ताण लागले हो, गच्च भरले पोट, त्याला 20 मिनिटाचं चालू लागले का पोट भरले. तर बघा हे लक्षात ठेवा, इथे जेवल्यानंतर आहे का महत्वाचं माझं पुढचं तुम्हाला हळूहळू मी सांगेन. जर मी अभ्यास करून येईल इथे ग्रंथी असतात, पीटीटी ग्रंथी वगैरे, ते आपल्याला पूर्ण शरीरावर बॅलन्स करायला लागतात, कुठं काय चाललंय ते. याचा बॅलन्स जर उरला ना तर तुम्हाला काय होईल तपास नाही. एखादा लघवी धरलं लघवी तर लगेच सुरू होते डायरेक्ट, त्याला कळत नाही एवढी लघवी येते, कुठून तेवढं ऍसिड तयार होतं कुठून. ही तुमची पेट्रोल ग्रंथी आहे ना, ती तुमची अनबॅलन्स झाली का काम संपलं, तर मानसिक रोग होतं. आणि ही ग्रंथी आपण ब्राह्मणी प्राणायाम करतो, म्हणजे प्राणायामाचा संबंध जे काय आपण चक्रांचा अभ्यास करतो त्याचा संबंध काय हे आपण हळूहळू घेऊ. नंतर तुम्हाला इथे चावून चावून करायचे, शांत बसून खायचे, एकत्र बसून खायचे, सगळ्यांना संध्याकाळचं जेवण लाईटली घ्यायचे, दुपारी जेवण माहिती ना पद्धत आपल्याला, सकाळचं जेवण राजासारखं जेवण, दुपारचं राजकुमार काही मस्त मस्त भेटून ते खायचं, आणि संध्याकाळचं भिकारी, याचा उलटा संध्याकाळी राक्षस. सगळे एकत्र येतात ना, वेळच नाही दिवसभर, कारण आपण सिस्टीम बदलले, सिस्टीम आपण बदलले. बाकी सगळं तर बरोबर चाललंय, बाकी सगळं बरोबर चाललंय, जीवसृष्टी बरोबर त्या ठिकाणावर आहे, त्यांचं काम ते बरोबर करतात. हे आपण मॉडर्न आपण बनवलं, त्याचा त्रास आपण बघतो. आता मला पण सुरू आहे, कोरोना आला, तिकडे जाऊ हे कोणी आपण आणलंय, आपण तयार केलं सगळं ते. आपली काही इम्युनिटी सिस्टीमच डॅमेज करून टाकली, काय करणार आहे. साधं तुम्हाला या व्हायरस ते मारून टाकले दिवसात, हा साधे आता साधं व्हायरस ना, सर्दी खोकला आला व्हायरस मोठा आहे काही तरी लोकांना मारते ते, म्हणजे एवढी इम्युनिटी पॉवर लॉस झाले, कमजोर झाले. हा तर ही पद्धत, तर याला कारण हे तुमची इम्युनिटी बुस्टर हाच आहे. तुम्हाला व्यवस्थित जर तुमची इम्युनिटी प्रतिकार शक्ती वाढवली असेल तर तुम्हाला प्रथम याचा अभ्यास करावा लागेल. हे तुम्हाला पहिले सुधारावं लागतील. गोळ्या औषधं खाऊन नाही होणार. म्हणजे आता नाही कुठल्या गोळ्या होत्या साबुदाण्याच्या काय नाही काय आलं मध्ये सगळ्या आल्या ही प्रतिकार शक्ती, तो च्यवनप्राश, यो च्यवनप्राश, आपण तो च्यवनप्राश खातो खरं, पण इथं बसतो का, इथं बसत नाही ना, तो मग काय तो ताकद देणार आहे. मग याला पचवण्यासाठी तुम्हाला या क्रिया कराव्या लागतील. चावून चावून खावं लागेल, सात्विक आहार घ्यावा लागेल, जे पचतंय तेच खावं लागेल. नाही तर करायचं 2 किलो मटण खातात ते मला पण जमल का, नाही जमणार. हा तो पण विचार केला पाहिजे, नाही खाते पण नाही, एक उदाहरण दिला का सर तुम्ही खातात, आता लाड खातात, आणि मग मी बोला त्या पचत मला बसत नाही. शरीराच्या प्रत्येकाच्या प्रकृती वेगळ्या आहे, प्रत्येक क्षमता फॅक्टरी वेगळे, एका फॅक्टरीमध्ये सगळ्या गाड्या सारख्या थोडा होतात. एका गाडी चांगली लागते, एका 100 वर्षात मस्त टनाटन करून जगतो, एका 30 वर्षानंतर मस्त इंजिनिअरिंग करते, मराठा जागवण्यात कळत नाही त्याला. हा ठीक आहे, तर इथे जाऊन का बसून का शांतपणे एकदम मन लावून का, नंतर पुढे आपण घेतोय हा अन्न इथे आल्यानंतर जठरा देतो, बरोबर. जठरा आल्यानंतर साठलं जाते. आता एक पण प्रश्न पडला मागं बघा, हृदयाला एक वॉल बघितलं, वॉल मागच्या तुम्ही ऐकलं लेक्चर माझा, तो रक्त जेव्हा त्या हृदयात येतो आणि हृदयातून जेव्हा तो फुफ्फुसाकडे जातो, तर असं वाटतं फुफ्फुसात परत का नाही, जर तो वरच्या दिशेने खाली जातो तो खाली आला पाहिजे नको, पण परमेश्वरने असं पद्धत करून ठेवली, इथे पूर्ण वॉल बनवलाय, तो वर येते गेला तो वॉल लगेच बंद होतो, लगेच बंद होतो. तर मी बोलतो ना, जास्त माझे अभ्यास केला असेल तर मग काय चुकलं सांगा, हा कारण मी काय शास्त्रज्ञ नाहीये. ठीक आहे, तर इथं सुद्धा एक प्रकारचा वॉल आहे जठराच्या वर, तिथे त्याला काही इन्फेक्शन आठवड्यात तिथे ते पडदा आहे. एकदा अन्न पोटात गेलं तो पडदा बंद पडतो, मग तो जठरातला अन्न वर येत नाही. पण जेव्हा तुम्हाला अन्न पचन होत नाही, जेव्हा ऍसिडिटी होते, गॅस होतो, तेव्हा तो पडदा जोर जबरदस्तीने उचलला जातो आणि मग ती उलटी होते माणसाला. अरे एवढा प्रेशर होतो, ती सहजासहजी उघडत नाही. त्याला वरून सोपं वाटते, वरून आपलं सोपं वाटते, काही उघडते का उघडत नाही सोपं वाटते,
पण जेव्हा तो आतमध्ये प्रेशर किती असेल एवढी मोठी ती यंत्रणा वर उचलली जाते तर तो मग काय काय खराब होतात काही दिवसांमध्ये त्याला कॅन्सर ते काय काढून टाकतात तो भागीचा ना ती पडदा काढून टाकतात आता पडदा काढला तर तुम्हाला जास्त जेवण जाणार नाही तुमची आरती भाकर संपली का आपाप वर येते आपाप वर मग त्याला तासाला खायला लागते ते पचलं का करून टाकायचं पचलं का आपल्या तिकडे बघायचे अमोल टेलर गौतमजी त्यांचं ते काढून नाही हे तर ते त्याचं नाव घेत होतं जठर आता जठरला गेलं तर पुढं इथं तुमचा हा बघा इथे कसा भेंडी सारखा भाग आहे इथं डाव्या गोष्टी इथे कंप्लेंट त्याला पेनक्रियाज होतं स्वादिपिंड ऐकतं ना काही स्वादिपिंड म्हणजे तो काय करतो आपला इन्सुलिन जमा करतो का कंट्रोल करण्याचं काम करतो आणि ते पेनक्रियाज अतिशय महत्वाचा भाग आहे त्याला अग्नाशय पण म्हणतो अन्न पचवण्यासाठी हे महत्वाचं आहे अतिशय महत्वाचा भाग आहे पेनक्रियाज तो तुमचा डॅमेज झाला तर तुमच्या शरीरातल्या रक्तावरचं शर्करा असते म्हणजे साखरेचं प्रमाण तुम्ही अनकंट्रोल करता तो अनऍक्टिव्ह होतो मग त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण आज पुढे जे आसन घेणार आहोत याला हे जठराला आणि पॅनक्रियासला आणि लहान हाताला या पचन संस्थेला आपण ऍक्टिव्ह करण्यासाठी आता आपण जे आसन घेणार आहोत पुढे आसन वेळ भेटत तर पुढे घेऊ तर त्यामध्ये मंडूकासन आता मंडूकासन मी करून दाखवतो असं बसल्यानंतर पूर्ण हात आपण इकडे होतो कुठे आले अंतरिकडे आले आणि जेव्हा भार देतो त्याचा न कळत त्याची नाव ते मालिश होते बघा त्याला म्हणजे नुसतं करतो इकडे तिकडे बघतो तिकडे तिकडे बघायचं नाही इथं बघायचं काय कुठे काय होते काय चाललंय तर हा मंडूकासन तुमची जेवढी पोटावरची असणं आहे तेवढं तुम्हाला या क्रियांना ताकद देणारे असणं कपालभाती काढणे त्याच्यावर जास्त आहे कपालभाती काढणे रामदेवांचा जोर जास्त कपालभातीवर जास्त आहे तास 2 तास 3 तास कपालभाती काढणे 3 तास तरी त्याच्यानंतर आपल्या इकडे भेंडीच्या आकारासारखा अतिशय नाजूक भाग आहे त्याचा सुद्धा कॅन्सर होतो माणसाला काढून टाकतात काही वेळेला भयंकर काम आहे माणूस जगत देतो नंतर झाला लिव्हरचा भाग म्हणजे काय लिव्हर माहिती ना म्हटलं दुकानाकडे लक्ष कुठं असतो त्याचा लक्ष तिथंच असतो बघा तू भाजी घातला बघा माणूस इथे भाजी घातला बघतो माणूस मटण घ्या नुसतं असं माझ्या पोराला आवडतंय पण ते घेतो आपण तो कलेजा म्हणतो लिव्हर अतिशय महत्वाचा भाग आहे पाय अन्न पचनासाठी अतिशय महत्वाचा भाग हा लिव्हर याच्यामधूनच तुमच्या सर्व ते आंतरस्राव पचवण्यासाठी लागतो ऍसिड वगैरे काय जे घटक असतात त्याचे वेगळे नाव आहे त्याच्यामध्ये ए बी सी डी काय जे असतात सगळ्या प्रकारचे ती सगळे इथून तो द्रव्य तुमच्या या जठरावर त्या ह्याच्यावर सोडले जाते ही सिस्टम